नाशिक शहरातील गाड्यांमध्ये वाढलेल्या आगींच्या घटनांवर सावधगिरी व उपाययोजना। सावध रहा, सतर्क रहा। नाशिक शहरातील गाड्यांमधील आगींवर नियंत्रण कसं ठेवा। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। या आगी फक्त वाहनच जळत नाहीत तर नागरिकांच्या जीवाला पण धोका निर्माण करतात। उन्हाळ्याच्या कडक उष्णतेमुळे गाड्यांमध्ये ज्वलनशील वस्तूंमुळे आग लागण्याचं प्रमाण वाढलंय। आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत गाड्यांमध्ये आग कशी लागते, याचं कारण काय आहे आणि आपण काळजी काय घेऊ शकतो याबाबत। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गाड्यांमध्ये लागलेल्या आगीने नागरिकांची चिंताजनक स्थिती निर्माण केली आहे। तज्ञांच्या म्हणण्यानुसार गाड्यांमध्ये आग लागण्याचं मुख्य कारण म्हणजे गाडीत ठेवलेले ज्वलनशील पदार्थ आणि उन्हाच्या कडक उष्णतेमुळे तयार होणारा उच्च तापमान। यामध्ये डिओडोरंट्स, स्प्रे, प्लास्टिकच्या बाटल्या, मोबाईल फोन, पॉवर बँक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश होतो। आग लागली की त्याचा धोका केवळ गाडीला नाही तर आसपास असलेल्या इतर वाहनांना तसेच गाडीत बसलेल्या व्यक्तींच्या जीवाला सुद्धा होतो। गाडीमध्ये या वस्तू ठेवणं आपल्या आणि इतरांची सुरक्षा धोक्यात आणू शकतं। तज्ञांच्या सल्ल्यानुसार गाडीमध्ये डिओडोरंट, सॅनिटायझर, परफ्यूम, प्लास्टिकच्या बाटल्या, लाइटर किंवा इतर ज्वलनशील वस्तू, मोबाईल फोन आणि पॉवर बँक जे चार्जिंगला असतात, काचाचे चष्मे आणि इतर छोटे तुकडे या वस्तू गाडीमध्ये ठेवणं टाळल्यास आग लागण्याचा धोका कमी होऊ शकतो। गाडीतील आग टाळण्यासाठी काही उपाययोजना देखील करता येऊ शकतात। गाडी सावलीत पार्क करा। उष्णतेमुळे गाडीचं तापमान अत्यधिक वाढू शकतं। गाडीतील वायरिंग आणि बॅटरीची तपासणी करा। गाडीच्या वायरिंगमध्ये तुटलेली किंवा खराब झालेली स्थिती नको। छोटासा फायर एक्सटिंग्विशर गाडीत ठेवा ज्यामुळे आग लागल्यास ताबडतोब नियंत्रण मिळवता येईल। गाडीतील गैरआवश्यक वस्तू काढा। अनावश्यक वस्तू गाडीत ठेवणं टाळा ज्यामुळे आग लागण्याची शक्यता वाढते। नाशिक महापालिका आणि अग्निशमन विभागानं गाड्यांमध्ये लागणाऱ्या आगींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे। त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी आणि पार्किंग लॉट्समध्ये जनजागृती फलक लावलेत ज्यामुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होईल। प्रशासन नागरिकांना आग लागल्यास तातडीनं अग्निशमन विभागाशी संपर्क साधण्याचा सल्लाही दिला। गाडीतील सुरक्षा आणि सावधगिरीचं महत्त्व लक्षात घेता आपल्याला हवी असलेली सुरक्षा केवळ आपल्याच हातात आहे। प्रत्येकानं त्याची काळजी घेतली पाहिजे। सावध रहा, सतर्क रहा आणि सुरक्षित रहा। अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेटसाठी पाहत रहा 9 न्यूज महाराष्ट्र।